55 वर्षीय पुरुष ज्यांचं वय हे आजोबाच्या वयामध्ये गेलेलं होतं, 55 वर्षाचे त्यांना आजोबाच म्हणता येईल, त्यांच्यासोबत एक 28 वर्षीय तरुणी एका लॉजवरती जाते. लॉजवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आधार कार्ड दाखवून बुकिंग केली जाते आणि त्या ठिकाणी आधार कार्डमध्ये नावाचा ताळमेळ लागत नाही, सरनेमचा ताळमेळ लागत नाही, तरीही त्यांना रूम दिली जाते. ते रूममध्ये प्रवेश देखील करतात आणि रूममध्ये प्रवेश केल्याच्या नंतर संपूर्ण रात्र त्या ठिकाणी काढतात. परंतु जेव्हा संपूर्ण रात्र जाते तेव्हा सकाळी उजळलं आणि उजळल्याच्या नंतर जे समोर आलं ते धक्कादायकच होतं. त्या रात्री एका रात्री काय घडलं, 30च्या आसपास 28च्या वयोगटातील तरुणी आणि 55 वयोगटातील पुरुष या दोघांमध्ये नेमकं काय होतं, त्या हॉटेलमध्ये त्या रात्री काय घडलं की सकाळी त्या तरुणीला जे घडलं तरुणीसोबत ते अंगावर शहारे आणणार होतं. कारण व त्यांच्या वयामध्ये फरक होता तो तब्बल 25 वर्षाचा फरक होता. समान वयोगटातील छोट्या मोठ्या वयोगटातील अनेक घडामोडी आपण पाहिल्या, अनैतिक संबंध पाहिले, शारीरिक संबंध पाहिले, परंतु 55 वर्षीय पुरुषासोबत 28 वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, या संबंधामुळे आज त्या तरुणीवर जी वेळ आली आणि तिला ज्या यातना झाल्या, तिच्या शारीरिक यातना आज न पाहाव्याशा झाल्या. कारण 55 वर्षीय पुरुष हा अनुभवी होता. त्याने आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये संसार सुख असेल, पत्नी असेल किंवा बाहेरच्या महिला असतील, अनेक उपभोगलेल्या होत्या आणि त्याचा अनुभव पक्का होता. त्याला शारीरिक सुख कसं घ्यायचं त्याला संपूर्ण अनुभव होता. परंतु 28 वर्षीय तरुणी ही तरुणच होती, तेवढा तिला अनुभव नव्हता. परंतु तरी देखील त्या पुरुषासोबत, तिच्यापेक्षा 55 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या पुरुषासोबत ती का गेली, ह्या संपूर्ण घडामोडी आज या क्राईम स्टोरी मध्ये आपण पाहणार आहोत. ही घटना समोर येते अंधेरी पूर्व या ठिकाणावर. त्या 28 वर्षीय 30 वर्षीय तरुणीचं नाव आहे पूजा पगडेल. आणि सर्वात मोठी दुःखद बातमी समोर आली पूजाबाबत. कारण जेव्हा 55 वर्षीय पुरुषासोबत पूजा ही हॉटेलवर गेली, रूम बुक केली, सायंकाळी त्या ठिकाणी ते दोघं झोपले आणि सकाळी जेव्हा पूजा झोपेतून उठली त्यावेळेला पूजाला रक्ताच्या उलट्या झाल्या. मग रक्ताच्या उलट्या झाल्या, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल न करता कोणताही रिस्पॉन्स भेटला नाही, कुणीही त्या ठिकाणी पोहोचलं नाही. वाट बघून बघून दिवस गेला संपूर्ण आणि सायंकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्या पूजाला हॉस्पिटलमध्ये दाखल केला. परंतु त्या ठिकाणी पूजाचा हा जीव गेलेला होता. डॉक्टरांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा डॉक्टरांना देखील शोध लागला नाही की पूजाला उलटी कशामुळे झाली, ही रक्ताची उलटी कशामुळे झाली. तिने खाण्यामध्ये विषबाधा झाली का, तिला विष पाजण्यात आलं का, तिच्यासोबत दुसरं काही घडलं, याबाबत अजूनही शंका कायम आहे. परंतु पूजासोबत जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी घडलं. पूजासोबत नेमकं काय घडलं, पूजाला रक्ताची उलटी का झाली, याचा उलगडा होणं खूप गरजेचं आहे. आणि जर तिचा जीव घेतला असेल काही विषबाधा करून, काही पाजून, तर त्या जो आरोपी आहे त्याला शिक्षा ही मिळायलाच पाहिजे. परंतु कुपर हॉस्पिटलमध्ये पूजाचा हा तपासणी दरम्यान जीव गेला आणि अंधेरीतून ही बातमी समोर आली. तो 55 वर्षीय पुरुष कोण होता, पूजाचं त्याच्यासोबत काय रिलेशन होतं, ते हॉटेलवर का गेले होते, याचा शोध लागणं गरजेचं आहे. कारण 55 वर्षीय पुरुषाने 28-30 वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंध करणं हे खूप मोठी शोकांतिकाच आहे. या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कळवा. रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी MNJ न्यूज मराठी चॅनल सोबत राहा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा. कारण देशी दुनियातील मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. आणि रिअल कमी वेळेमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला एक ना एक पॉइंट, संपूर्ण क्राईमचा सीन, घडामोड स्टोरी रूपामध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. त्यामुळे पूजासोबत नेमकं त्या हॉटेलमध्ये काय घडलं, 55 वर्षीय तो तरुण कोण होता, पुरुष तो कोण होता, वयोवृद्ध, या दोघांमध्ये नातं काय होतं, लवकरच आपल्यासमोर पुढील भागामध्ये घेऊन येणार आहे. प्राथमिक माहिती तुमच्या समोर सध्या पोहोचवली आहे. याच घटनेचा सविस्तर आढावा पुढील व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊ. परंतु पूजाला हा न्याय मिळाला पाहिजे. शारीरिक संबंध, अनैतिक संबंध, हे गुन्हेगारी हा भाग वेगळा, परंतु कोणाचा जीव घेणं हे गुन्हा हा गुन्हाचा असतो. त्यामध्ये वय किंवा जातपात नसते. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. पूजासोबत नेमकं काय घडलं, नैसर्गिकरित्या तिचा जीव गेला की तिचा घातपात झाला, यावर लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. आणि रिअल कमी वेळेमध्ये
संपूर्ण माहिती